आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज आपण अध्याय 16वा दैव असुर संपत्ती भाग योग हा आपण बघतो आहे. आणि प्रवचनाचा भाग जो आपला 202 भाग आज आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण कोणते परमेश्वरी म्हणजे दैवी गुण आपल्यामध्ये असले पाहिजे आणि कोणते आसुरी गुण आपल्यामध्ये नसले पाहिजे हे आपण बघतोय. सध्या सर्वप्रथम श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आणि माऊलींनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्याचं जे निरूपण केलेलं आहे ते आपण बघतो आहोत. तर आपण हा जो अध्याय 16वा आहे याच्यामधला श्लोक 2 जो आहे तो आपण बघतोय सध्या. आणि या दुसऱ्या श्लोकामध्ये आपण आतापर्यंत अहिंसा, सत्य, क्रोध नसणे म्हणजे अक्रोध असं इथपर्यंत आपण बघत आलो होतो. आणि त्याच्या पुढचा जो गुण आहे त्याग तो आपण आता बघतोय सध्या. तर त्यागामध्ये आपण पाहिलं की त्याग म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा वाईट गोष्टीचा त्याग करणे किंवा अशा गोष्टीचा त्याग करणे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये बदल होईल. तर आपण त्याच्यामध्ये काही उदाहरणं पाहिले होते. जसं माऊलींनी सांगितलं की आपण एखाद्या भिंतीवर जर चित्र काढलं असेल तर भिंतच पाडली तर चित्र आपोआपच नाहीसं होतं. ते मूळ कारणाचा जर त्याग केला तर त्याच्यामुळे निर्माण झालेल्या ज्या गोष्टी असतात त्याचा आपोआपच त्याग होतो. मग त्याच्या पुढे ते म्हणतात, पुढच्या श्लोकापासून आता आपण सुरुवात करूया. ते म्हणतात, अथवा तळ्यातील पाणी आटल्यानंतर त्यावेळी तरंग आपोआपच नाहीसे होतात. वर्षा ऋतू संपल्यानंतर मेघ जातात किंवा धनाचा त्याग केला तर धनाने मिळणाऱ्या भोगाचा त्याग आपोआप होतो. माऊली काय सांगतात, एखादं तळ आहे आणि त्या तळ्यामध्ये पाणी आहे. तर हवेची लाट, हवा आली की लाट निर्माण होते, तळ्यामध्ये तरंग निर्माण होतात. पण तळ्यातलं पाणीच आटलं तर कुठलं पाणी आणि कुठले तरंग? हे मूळ कारण जे पाणी आहे तेच जर तळ्यामध्ये नाही राहील तर हवा येऊनही काय उपयोग नाही, हवा नसली काय फरक पडत नाही, तरंग निर्माणच होणार नाही. हे मूळ कारण जर नाहीसं केलं तर त्याच्यामुळे इतर गोष्टी, जसं वर्षा ऋतू संपला, पावसाळ्याचे दिवस संपले की आकाशातले काळे ढग आपोआपच निघून जातात, त्याच्याकरता काही करायला लागत नाही. ते एक अजून ते उदाहरण देतात. आणि त्याच्यानंतर ते सांगतात की एखाद्या माणसाने याला परमार्थात प्रगती करायची, उदाहरण त्यांनी जर धनाचाच त्याग केला, मी संन्यास आश्रम स्वीकारला, तर काय होईल की धनामुळे मिळणारे जे सुख उपभोग आहेत त्याला तो आपोआपच मुकेल की नाही. एखाद्याने संन्यास आश्रम जर स्वीकारला तर काय होईल, त्याला माधुकरी मागून जीवन जगायला लागेल किंवा एखाद्या आश्रमात राहील तर बाकीच्या गोष्टींचं त्याच्या धनामुळे येणारे जी सुख असतात त्याचा आपोआपच त्याग होईल आणि आपोआपच लक्ष विचलित होणार नाही आणि आपोआपच लक्ष साधनेमध्ये लागेल, असा त्याचा एक अर्थ होतो. मूळ गोष्टीचा त्याग आपण केला तर काय होतं की त्याच्यापासून निर्माण होणाऱ्या ज्या इतर गोष्टी असतात त्याचा आपोआपच त्याग होतो. जसं एखाद्या माणसाने लग्नाच्या वयामध्ये लग्नच नाही केलं, तर लग्न केल्यानंतर संसार आणि संसारातली बंधनं, मुलं, त्यांचं शिक्षण, पत्नीची काळजी, घर, बंगला, गाडी, हे जे सगळं आपण बघतो, लागेल का नाही लागेल. जसं एक फार मोठे संत महाराष्ट्रामध्ये बोहल्यावरूनच पळून निघून गेले होते, लग्नाला थांबलेच नाही ते. म्हणजे मग काय आलं की पुढच्या भानगडीच नाही राहिलं ना त्यांच्या पाठीमागे. अर्थात त्यांच्या जीवनामध्ये तो योग होता आणि परमेश्वराला त्यांना ते अवतार कार्य करून घ्यायचं होतं, म्हणून तशी घटना ती घडून आणली गेली, तशी बुद्धी दिली गेली, असं प्रत्यक्षामध्ये त्याचं खरा अर्थ आहे. पुढे ते म्हणतात, पहा अर्जुन, त्याप्रमाणे बुद्धिमान पुरुष देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंतेचा त्याग करून संपूर्ण संसार मात्राचा त्याग करतात, त्याला त्याग असे नाव आहे, असे यशस्वरूप श्रीकृष्ण म्हणाले. त्या दैववान अर्जुनाला श्रीकृष्णाचे हे सांगणे कुठून तो पुढे विचारू लागला. भगवंत काय म्हणतात की अर्जुना, मूळ कशाचा त्याग केला पाहिजे हे मी तुला आता सांगतो. इथे मी तुला काही उदाहरण सांगितलं. तर मनुष्याच्या देहामध्ये जी अहंता असते, जे अहंकार असतो, त्या अहंकाराचा आपण त्याग केला पाहिजे. मनुष्याने मधल्या आपल्या अहंतेचा किंवा अहंकाराचाच त्याग केला तर अहंकारामुळे जे प्रश्न निर्माण होतात ते प्रश्नच निर्माण होतात. मग तर संसारात मनुष्य असला काय आणि नसला काय. अहंकाराचा त्याग केला
की आपोआपच बऱ्याचशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये येऊन जातात. अहंकारामुळे काय होतं, इतर बाकी सगळे गुण आपल्याकडे यायला लागतात. जसं अतिधन असलं तर त्याच्यावर येणारे दुर्गुण येतात आणि त्याच्यावर येणारे सुख उपभोग पण येतात. तसं अहंकारच जर मनातून काढून टाकला, की मी हे करतो, मी ते करतो, असं जर आपण काढून टाकलं आणि कशाचाच अहंकार नाही ठेवला आणि करते पण जर परमात्म्याला दिलं, तर काय होतं की जीवन फार सुखी आणि समृद्ध होऊन जातं. पण आपण असं प्रत्यक्षामध्ये करतो का? आपण असं प्रत्यक्षामध्ये करत नाही असं आपल्या लक्षात येईल. आणि खूप पूर्वी मी तुम्हाला काशीमध्ये घडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. काशीमध्ये म्हणजे काशीच्या जवळ त्या उत्तर प्रदेशातल्या भागामध्ये एक फार मोठा विद्वान पंडित होऊन गेला. सर्वश्री असं त्याला पदवी दिली होती लोकांनी. पण अतिशय विद्वान होता, प्रचंड विद्वान होता आणि त्याचे चारी वेद पाठ होते, तर पुराण पाठ होते आणि शास्त्रांचं त्याला बक्कळ ज्ञान होतं. आणि कोणी त्याच्यावर वादविवादाला आला किंवा कुठे वादविवाद करायला गेला तर याला कोणाला जिंकणं अवघड होऊन जायचं. त्यात त्याला सर्वश्री असं सगळे लोक म्हणायचे. आणि तो त्याच्या आईला म्हणाला की सारं जग माझं कौतुक करतं पण तू माझं काही कौतुक करत नाही. आता आईला सगळं खरं आतलं माहितच असतं आणि त्याच्यावर रोजच राहत असते. तेव्हा त्या माणसाचे खरे त्याचं किती पण त्याची बुद्धिमत्ता असली तर प्रत्यक्षात तो जीवनात काय आचरण करतो आईला फार जवळून माहिती असते, किंवा पत्नीला माहित असते किंवा पत्नीचं पतीला माहित असतं. बरोबर आहे की नाही? आई त्याला एकदा म्हणाली, तू जे म्हणतो आणि मला आग्रह धरतो की मी तुझं कौतुक करावं, मला ते काही पटत नाही म्हणे. तर तो म्हणे, तुला पटेल असं काय केलं म्हणजे तुला पटेल म्हणे, साऱ्या जगाने माझं कौतुक केलं. तर ती म्हणाली, तू एक काम कर, तू संत कबीरांना जाऊन भेट आणि त्यांना जिंकून दाखव. त्यांना जिंकून दाखवलं तर मला मानेल. पण त्यांना जिंकण्यासारखं काय एवढं अवघड ना? ते साधे विणकर आहेत म्हणे, स्वतःला संत म्हणवतात. की म्हणे त्यांना जिंकलं तू तर मला मान्य होईल. त्यांच्याकडून तो जिंकला आणि ते हरला असं काहीतरी पुरावा माझ्याकडे घेऊन. मग त्यांनी बैलगाडी जोडली. त्या बैलगाडीमध्ये सगळे ग्रंथ भरले आपले आणि तो ते बैलगाडी बरोबर त्या गाडीत बसून संत कबीरांना भेटायला गेले. त्यांच्या घरी गेल्यानंतर ते बाहेर गेलेले होते काशीला पोहोचल्यानंतर. मग त्यांची जी मुलगी होती तिला तो भेटला. त्याने ते येणारच आहे. मग कबीरजी काही वेळाने आले. कबीरजी आल्यानंतर हा त्यांना म्हणाला, याने आपला परिचय करून दिला की मला सर्व लोक अमुक अमुक नावाने करतात आणि एवढ्या एवढ्या लोकांना मी शास्त्र आणि पंडितांमध्ये हरवलेल्या चर्चेमध्ये खूप मोठमोठ्या पंडितांना आहे. मग त्याने माझ्याकडे तुझं काय काम आहे? तर तो म्हणाला, माझी अशी इच्छा आहे की माझी आई काही हे मान्य करायला तयार नाही आणि ती माझे शास्त्र विरोधही पाहायला येत नाही, ती मान्यही करत नाही म्हणे की मी एवढा मोठा पंडित आणि विद्वान झालोय आणि मला सर्व शास्त्र कळत असेल. कबीर म्हणे, आईला सांग की तुला कळतंय, मला पटलेलं आहे म्हणे. तसं नाही, तिची इच्छा आहे की मी तुम्हाला वादविवादात जिंकून दाखवावं आणि मग ती मला मानायला तयार आहे की मी सर्वश्रेष्ठ आहे असं, किंवा मी सर्वेश्वर वगैरे अशी काही त्याला पदवी मिळाली, ते तो मी तिला मान्य. तर कबीर म्हणे, मग मी काय करावं अशी इच्छा आहे म्हणजे तुम्ही माझ्यावर वादविवाद करा आणि वादविवादामध्ये तुम्ही जर जिंकला तर माझ्या आईला तिच्या म्हणण्याप्रमाणे सांगेन, मी जिंकलो तुम्ही मला तसं लिहून द्या म्हणाले की मी जिंकलो आणि तुम्ही हारलात. ते म्हणे, कागद आणि मी आत्ताच लिहून देतो म्हणे तुला. तर तो म्हणे, वादविवाद तर करायला पाहिजे. ते म्हणे, अरे मला मान्य ना तू सर्वश्रेष्ठ असं, माझं काही म्हणणंच नाही म्हणे. थोडे बैलगाडी भरून ग्रंथ आणलेले आहे, मी त्यातलं काहीच वाचलेलं नाही म्हणे, मला त्यातलं काही कळतही नाही म्हणे. तर तू ते लिहून आण आणि करून घे. मग त्याने ते काय पत्र काय भूचपत्र काय जे काय असेल त्यावेळेस कबीरजी म्हणे, तूच लिही म्हणे, मी लिहायची तरी काय गरज आहे, मला मान्य आहे की म्हणे. त्याने मान्य आहे तुम्हाला? हो म्हणे, मला मान्य आहे. मग त्याच्यावरती त्यांनी लिहिलं की कबीरजी हारले आणि याचं जे नाव होतं ते लिहिलं की हा जिंकला, सर्वेश्वर जिंकला. आणि त्यांनी ते मोठ्या आनंदाने तो घरी आला. नाही, त्यांनी लिहिलं नाही. कबीरजी म्हणे, तो आईला सांगून टाक असं मला सांग. तो घरी आला आणि आईला सांगितलं. कबीरजी वादच घालायला तयार नाही. जिंकणं आणि हारणं आता नंतरची गोष्ट, त्यानंतर मला येतच नाही काही म्हणाल. आई म्हणे, मला मान्य नाही म्हणे तुझं, तू त्यांच्याकडून काहीतरी परत गेला. परत त्यांनी ते सांगितलं. मग ती म्हणे, परत एकदा जा. तिसऱ्यांदा गेल्यावर कबीरजींनी त्याला सांगितलं की तू लिही आणि ते लिहून तू घेऊन जा इकडे, मला मान्य आहे.
आणि त्याने लिहिलं तसं त्याच्यामध्ये. कबीरजी हरले आणि तो सर्वेश्वर जिंकला. तो घरी घेऊन गेला ना, आईला म्हणाला तर तुझी इच्छा पूर्ण झाली एकदा. आई म्हणे काय लिहिलंय? त्याच्यावर लिहिलेलं होतं कबीरजी जिंकले आणि हारला, उलट लिहिलं होतं. आई म्हणे कोणी लिहिलंय? म्हणजे मीच तर लिहिलंय. म्हणजे बरोबर लिहिलं, त्यांनी सांगितलं म्हणून मी लिहिलंय. तू बाई माझी तर माझ्यावर लिहि आणि त्यांना दाखवून विचार, अरे म्हणजे तू वाचलंय का काय लिहिलंय? अगं वाद घालायची वेळच आली नाही म्हणा, वादाला बसलेच नाही म्हणा. माझ्याशी ते अतिशय चांगले वागले, हे खरं आहे म्हणाले, चहा पाणी दिला, सगळं काही केलं, पण ते वादाला बसलेच नाही. त्यामुळे तुम्ही लिहा, मला मान्य आहे म्हणे. अरे म्हणजे तू वाच तर खरे. आईने त्याला दिलं, त्यांनी पाहिलं की सर्वेश्वर हरला, कबीरजी जिंकले. असं कसं काय? आणि परत एकदा त्यांनी 3दा 4दा 5दा वाचलं, त्यांना का मीच लिहिलं होतं. आई म्हणे तुला कळाला काय याचा अर्थ? त्यांना खरोखर ईश्वराची प्राप्ती झालेली आहे म्हणे, तुला झालेलं नाही, तुझं पुस्तकी ज्ञान आहे म्हणे, त्याचा प्रत्यक्ष अनुभूती आहे म्हणे, याच्यामध्ये फरक आहे. एखाद्या बाईनी पाककला तिला पाठ आहे आणि ती सगळ्या रेसिपी तोंडपाठ बनवून दाखवाय, पण तिला पदार्थ बनवता येऊ नये, आणि एखाद्या बाईनी सहज एक पदार्थ बनवून द्यावा पाहुण्यांना आणि सगळ्यांनी तिचं कौतुक करावं, तसं हे उदाहरण त्याला खरं लागू पडत नाही, पण समजावं म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. ते ईश्वराशी संबंधित उदाहरण आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण चुकलेलो आहोत आणि आपल्याला ज्ञान खरोखर नाही. आणि मग तो कबीरजींकडे गेला आणि त्यांचा पुढे तो शिष्य झाला. आणि मग कबीरजींनी त्याच्या जीवनामध्ये बदल घडवला. आता या सांगण्यासारखं काय माहितीये का, या ज्या घटना घडतात हे परमेश्वरी शक्ती जी असते त्या या साऱ्या घटना घडवून आणत असते. सर्वोच्च जो परमेश्वर आहे, जो आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे, तो या गोष्टी घडून आणत असतो. हे याच्यामधलं खरंच. पुढे जाऊया आपण. म्हणजे अहंता जी, अहंकार जो प्रत्येक गोष्टीमध्ये मी करतो मी करतो मी करतो, छोट्यापासून मोठ्या गोष्टी तो आपण टाकून दिला पाहिजे. आणि आपण अहंकार टाकून नुसता उपयोग नाही, तर कर्म सुरू करण्यापूर्वी आपण ईश्वराचं नाव घ्यायला पाहिजे. जो आपल्याला मंत्र गुरुने शिकवलं त्या मंत्राचा जप करायला पाहिजे. काम करताना केला पाहिजे सुरुवात आहे. आणि कर्म झाल्यानंतर ते कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता ते कर्म परमेश्वराला वाहून दिलं पाहिजे. मनात म्हटलं पाहिजे हे कर्म मी तुला अर्पण करतो, प्रत्येक कर्मानंतर म्हटलं पाहिजे. आणि असं जेवढे आपण करू, किंवा एक मंत्र आहे साधा, ओम तत्सत. ओम तत्सत म्हणजे काय? हे परमेश्वरा तूच सत्य आहे. काय? तूच सत्य आहे. आणि हा परमेश्वर कुठे आहे? तर तो आपल्या हृदयामध्ये. हे पण तुम्ही लक्षामध्ये आलं की लक्षात? पण हे सगळं ऐकल्यानंतर, एवढ्या गुणांबद्दल ऐकल्यानंतर अर्जुन जो आहे तो म्हणाला हे सगळे गुण तर यायला पाहिजे, मला मान्य, पण काय केलं म्हणजे मला शांतीचं लक्षण काहीतरी सांगा ज्याच्यामुळे मला शांती लाभेल. एखाद्याला शांती लाभेल असं काय करायला पाहिजे? हे तर गुण मला कळाले. त्याने शांती हा देखील एक गुणच आहे. ही शांती कशी लाभेल ते तुम्ही मला सांगा. मग त्याच्यावरती परमेश्वर म्हणाले किंवा तू नीट लक्ष देऊन ऐक, म्हणे तुला महत्वाची गोष्ट सांगतोय. त्याने नेय, ज्ञाता व ज्ञान ही अभिमान त्रिपुटी जेव्हा नष्ट होते त्या मनस्थितीला शांती असे म्हणायचे. हे काय नेय, नेय काय आहे जीवनामध्ये? तर परमेश्वराचं ज्ञान व्हायला, जे अंतिम ज्ञान आहे, सत्य काय आपल्याला कळायला पाहिजे, याला नेय म्हणतात. ज्ञाता म्हणजे जो साधना करतो या जो त्याची प्राप्ती करायचा प्रयत्न करतो त्याला ज्ञाता म्हणतात किंवा साधक म्हणतो आपण. आणि असं जे ज्ञान झालं त्या परमेश्वरात त्याला ज्ञान म्हणतात. म्हणजे जे मिळवायचं, जो मिळवणार आणि जे मिळणार आहे, हे तिन्ही ज्या दिवशी एक होतात त्या दिवशी आपल्याला शांती लाभते. कळालं का तुम्हाला? जसं एक तरुण मुलगी आहे, तिच्या मनामध्ये खूप इच्छा आहे की माझं लग्न व्हावं. म्हणजे ही काय झाली? अपेक्षा ठेवणारी झाली. कोणाशी लग्न व्हावं? त्या मुलाशी व्हावं. क्रिया काय व्हावी लग्नाची? ती घटिका घडून यावी, प्रत्यक्ष मंगलाष्टक म्हणून तिचं स्वीकारावं आणि तिने नवऱ्याचा स्वीकार. 3 घटना आल्या की नाही त्याच्यामध्ये. पण तिन्ही ज्यावेळी एक होतात त्यावेळी तिच्या मनाला शांती लाभेल की नाही लाभेल? तोपर्यंत काय होईल? दैनंदिन जीवनातलं उदाहरण पाहिलं, या मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदवा, त्या मॅरेज ब्युरो मध्ये नाव नोंदवा, इकडे दाखवायला जा, तिकडे दाखवायला या, मग त्याच्यावर चर्चा, मग ते मीटिंग, आणि नंतर अलीकडचे मुलं मुली जे सांगतात की आई मला क्लिकच नाही झाला मुलगा, तिकडे आई वडिलांची दांडी जाते आपली, परत नव्याने सुरुवात. असं आपण सगळं बघतो.
तर हे नेय, ज्ञाता आणि ज्ञान तिघ ज्या दिवशी एकत्र होतात त्या दिवशी मनाला शांती लाभते. याचं काय उदाहरण ते सांगतात. माऊली म्हणतात की त्याप्रमाणे प्रलय काळाचा लोट जगाचा पसारा बुडून आपण आपल्यात भरून राहतो, सर्वत्र पाणीच होते. मग त्या पाण्यात नदीचा उगम, प्रवाह आणि समुद्र असा शब्दाने होणारा व्यवहार स्वरूपभेद उरतच नाही आणि सर्व तेथे पाणी एक झाले असा जो बोध तो तरी कोणाला, कारण तेथे पाण्याशिवाय दुसरे काहीच नाही. मौलिक व्यवहारातलं उदाहरण देतात. त्यांचं कल्पना करा की प्रलय आलाय. आता ज्यावेळी प्रलय येतो, ज्यावेळी सृष्टीच बुडते, त्यावेळी काय होतं, इतका पाऊस पडतो, इतका पाऊस पडतो की नद्या दुथडी भरून वाहतात, नाले दुथडी भरून वाहतात, नाले नद्यांना मिळतात, नद्या समुद्रात सगळीकडे पाणी होऊन जातं. पाण्याशिवाय काही दिसत नाही. मग समुद्र कोणता, नदी कोणती आणि नाले कोणता हे काही ओळखायलाच येत नाही. सगळं पाण्याखाली जलमय झालेलं असतं, सगळं एक होऊन गेलेलं असतं. या तिघांमध्ये काही फरक दिसतो का? नदी, नाला आणि समुद्र सगळं जलमय झालं. तसा नेय, ज्ञाता आणि ज्ञान हे तिन्ही ज्या दिवशी एकत्र होतं त्यास करण्यासारखं काही राहत. कर्म करण्याचं प्रयोजनच संपून जातं. तुमच्या लक्षात आलं का? ज्ञानप्राप्तीनंतर कर्मांची पण हा विषयच राहत. तर तिथे आपोआपच शांती प्राप्त होते. तर ती अवस्था आल्यानंतर किंवा परब्रह्माची प्राप्ती होते किंवा कैवल्य अवस्था येते किंवा आत्मसाक्षात्कार घडतो किंवा सिद्ध अवस्था होते, सगळे समानार्थी शब्द आहेत. त्या दिवशी करण्यासारखं काही राहत नाही. त्या दिवशी मनाला अपार शांती लागते. ती अनुभव घेण्याची गोष्ट आहे, ती वर्णन करण्याची गोष्ट नाही. पण गुरूंनी दिलेल्या मार्गाने आपण चालत राहिलो की एक दिवशी तो प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडून येतो. पुढे ते अजून काही उदाहरण देतात. ते काय म्हणतात, त्याप्रमाणे नेय ब्रह्माला ऐक्याने मिठी दिली असता तेथे जीवाचे ज्ञातृत्व ब्रह्माच्या पुढत पडत असते. ज्ञाताच नेय होतो, अर्थात परस्परांच्या सापेक्ष असलेले ब्रह्माचे नेयत्व जीवातील दातृत्व हे दोन्ही ऐक्याने आणि नष्ट झाल्यानंतर अर्जुन जे शुद्ध एकच ब्रह्म उरते ते शांतीचे स्वरूप होय. हे काय सांगतात इथे की जे परब्रह्म आहे, जो परमात्मा आहे, त्याला जर ऐक्याने मिठी मारली, जो ज्ञाता आहे आणि जे ज्ञान आहे, त्या नात्याने परब्रह्माला मिठी मारली म्हणजे परब्रह्माचं ज्ञान झालं, तिन्ही एक होतात. मग कोण कुठला वेगळा हे काही सांगायचं कामच राहत. जसं आता गजानन महाराज आहे, आपण त्यांचं जीवन पाहिलं, तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर माऊली या संतांचं जीवन पाहिलं, तर तेच परब्रह्म, तेच परमात्मा होऊन गेलेले होते. परब्रह्म वेगळं असं काही राहिलेलंच नव्हतं. तर तिथे हे जे ना नेयत्व, जीवाचे दातृत्व सगळं एक होऊन जातं, शुद्ध एकच ब्रह्म राहत. मग त्या शरीरामधून शरीर दिसायला असतं, फक्त ते अवताराचं कार्य चालू होतं, असं त्याचा खरा अर्थ आहे. ज्याला आपण सद्गुरू किंवा सिद्ध पुरुष किंवा ज्ञानी पुरुष असं आपण साध्या लौकिक भाषेमध्ये आपण म्हणत असतो. दिसताना तो आपल्यासारखाच व्यवहार करताना दिसतो, पण प्रत्यक्षामध्ये त्याच्यामध्ये ते आलेलं असतं सगळं. तसं तर दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगू का, साधं अगदी सोपं. जेव्हा तुम्ही बसलात समोर, तुम्ही आता प्रवचन ऐकता, पण प्रत्यक्षामध्ये तुमच्या मनामध्ये एका दुसरा असा विचार येऊन जातो, ते मन कुठेतरी दुसरीकडे प्रवचन ऐकता ऐकताच निघून जात. परत लक्ष, अरे आपण ऐकत होतो बरं का काहीतरी. तर साऱ्या शरीराचे कान करून ऐकणे किंवा तुम्ही ध्यानाला बसलात, काय होतं, काहीतरी विचार मनात येतात, मन तिकडे गेलेलं असतं, डोळे बंद असतात, ध्यान लागलेलं असतं, डोळे उघडत नसतात, ते ध्यानाच्या अवस्थेत पण मन भटकत असतं. जेव्हा मनातले सारे विचारच संपून जातात, विचारच नाही, बुद्धी पण तिचं काहीच काम करत नाही, आशाळी उरतं, ते परब्रह्म होतं. कळलं का तुम्हाला? आता हे साधना करून करून साधायची गोष्ट आहे, एकदम नाही जमणार. ते टप्प्या टप्प्या कधी तुम्हाला 2-3 मिनिटाची तशी अवस्था मिळेल, कधी 10 मिनिटाची मिळेल, परत तुमचं मन भटकायला लागेल, परत काहीतरी आवाज येईल. असं करता करता हळूहळू समाधीकडे माणूस जातो. पहिल्यांदा सविकल्प समाधी लागते, मग निर्विकल्प समाधी लागते. हे टप्प्याटप्प्यामुळे, पण हे कसं प्रॅक्टिस केल्यानंतर ते जमतं. कारण काय असतं की दिवसाचे बाकी 23 तास आपण कुठल्या तरी विषयामध्ये रमलेला असतो, स्वयंपाकात रमलेला असतो, पैशाच्या कामात रमलेलो असतो, काहीतरी आणायचं असतं, काहीतरी खायचं असतं, काहीतरी प्यायचं असतं, असं काही ना काही आपलं चालू असतं. आणि त्यामुळे काय होतं की कुठल्या तरी विषयात, चांगला किंवा वाईट विषय वासना याच्यात मन असल्यामुळे काय होतं, ते मन सतत भटकत असतं. बरं, त्याच्यातून मन काढलं आणि ध्यानात लावलं किंवा नामस्मरणात लावलं तरी काय होतं,
की ते परत आठवतं, कारण अलीकडेच बोललेलो असतो, अलीकडेच विचार केला, ते परत तळ्यावरती येऊन आपल्याला असं दिसायला लागतं पृष्ठभागावरती मनाच्या. मग ते काय करायला लागतं की पूर्ण आज्ञाचक्रावर आपण लक्ष केंद्रित केलंय आणि जे जे विचार येईल ते काढून टाकतोय, जे जे विचार येईल ते काढून टाकतोय, काढतोय म्हणजेच निरपेक्ष भावनेने बघतोय. तरी लक्ष, अरे कुठेतरी आपण वाहत गेलो, परत काढलं. असं करता 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 ध्यान लागायला. दुसरा उपाय का असतो की गुरूंच ध्यान करावं. अलग लक्षात, परमेश्वराची जी अनेक रूप आहेत, जसं शिवलिंग आहे, विष्णू रूप आहे, कशाचं असं ध्यान केलं की हळूहळू त्या अवस्थेला आपण पोहोचणार. ज्यावेळी काहीच राहत त्यावेळी ती अवस्था प्राप्त होते. तुमच्या लक्षात आलं? सोन्याची एक 7-8 मिनिटं राहिल्यावर आठवण द्या मला, म्हणजे आपल्याला पसायला आणि घेता येईल. पुढे ते म्हणतात, आता पुढचा जो गुण आहे तो आपण बघूया. म्हणजे शांतीचा गुण आपण पाहिला. पुढचा गुण काय आहे की त्या गुणाला असं म्हणतात अपयशून्य. अपयशून्य म्हणजे काय की एखाद्यातील दोष उघड न करणे. तो माणूस समोर असताना आणि समोर नसताना. पण सध्याच्या जीवनात आपण बघतो की लोक माणूस समोर असताना दोष उघड करतात. ते आपण टीव्हीवरती बघतो बघा, ते चालतात ना डिबेट्स त्याच्यामध्ये. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो की 4 लोक जमले गेला बाकीचे त्याच्याबद्दल बोलतात, अरे याचं असं तसं. ते अपयशून्य म्हणजे काय की तो माणूस आपल्या समोर असो किंवा नसो त्याचे दोष उघड नाही करायचे, त्याचे गुण बघायचे, दोषांकडे दुर्लक्ष करायचं आणि तरी त्याला मदत करायची. तो अपयशून्य म्हणजे दुसऱ्याचे दोष त्याच्या अनुपस्थित किंवा उपस्थितीमध्ये उघड न कर. याच्याबद्दल माऊली काय सांगतात ते म्हणतात, आता तुम्हाला एक उदाहरण देतो. ते आता रोग नाहीसा करून रोगीला पुष्ट करण्याच्या काळजी जसा चांगला धन्वंतरी आपले व परक्याचा भेद करत नाही, किंवा गाळात रुतलेली गाळ दृष्टीस पडलं ती दूध देणारी आहे किंवा नाही हे न पाहता तिची केवलवाणी स्थिती पाहून त्या योगाने जो कासावीस होतो. तर 2 उदाहरणं दिले माऊली. माऊली काय म्हणतात, एखाद्याला रोग झालाय आणि एखादा रोग घेऊन एखाद्या वैद्याकडे गेला. आता वैद्य असा विचार करत नाही गरीब आहे का श्रीमंत आहे, हा लहान मुलगा आहे का मोठा मुलगा आहे, हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे. तो नाही, हा माझ्याकडे आला याचा आजार मी बरा करायला पाहिजे, त्याला तो औषध देतो. भेदभाव करत नाही, औषध देऊन त्याला साठवून पाठवून देतो. आपण असं करतो का, असा आपण विचार केला. किंवा गाळामध्ये रुतलेली एखादी गाय दिसते एखाद्या, तो म्हणतो अरे गाय आता कोणाची माहिती नाही पण गाळात रुतलेली, त्या गायीला मी बाहेर काढायला पाहिजे, तिथं फार कासावीस झाली. म्हणजे तो असा विचार करत नाही गायीला बाहेर काढल्यानंतर तिला धुतल्यानंतर दूध देणारी असेल का, उगाच काढून काय करायचं बाहेर. तो असा विचार नाही करत, दूध देणारी आहे का नाही देणार, तिला गरजेची मदत आहे, तिचे दोष न काढता कशाला गाळात गेली का गेले असं नाही, तिला बाहेर काढलं पाहिजे. घरी उलटा असत, मुलगा आला समजा परीक्षेत कमी जास्त मार्क्स पडले की मग त्याला आया बरंच काही काही बोलतात, सगळं मागचे पुढचे वर्षभरातले दोष काढतात, सगळं त्याला ऐकवतात आणि मग तो आपला हिरमुस लावतो, रडतो बिडतो आणि मग तो म्हणतो आता माझ्या घरात कोणीच नाही, मग तो मित्राकडे जातो इकडे जातो. तसं न करता आपण काय करायला पाहिजे किंवा काय झालंय पहिल्यांदा समजून घ्यायला. तुमच्या लक्षात आलं का, पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे, विचारणा केली पाहिजे काय अडचण काय नेमकी आणि ती दुरुस्त करायचा प्रयत्न केला पाहिजे, धीर द्यायला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये काय होतं, एका दिवशी घरामध्ये येणारी मोलकरीण अचानक दांडी मारते, कोणी उचलत नाही, निरोपही पाठवलं नाही, काहीच करत नाही. इकडे तिळाचा अतिशय संताप झालेला असतो. पण त्यावेळी मनावर संयम ठेवून काहीतरी अडचण आली असेल, कोणी तिचा लागत नाही. दुसऱ्या दिवशी ते आल्यावरती काय तू आली नाही, माझ्याकडे पाहुणे येणार होते, मग असं तसं माझं असं झालं तसं झालं, खूप तोंडसूक घेण्यापेक्षा चांगलं मॅनेजमेंट काय आहे ते चांगले मॅनेजमेंट वाले सांगते आणि गीताय सांगते ते काय की तुला पहिल्यांदा विचार का बरं आली नाही, काय अडचण होती का तुला, मग ती काहीतरी सांगेल. घरी सासरे अचानक आले, सासूने अचानक काम लावलं, अमुक आजारी पडला, मुलाला थोडस लागलं होतं मग दवाखान्यात न्यायला लागलं, मी कोण नाही उचलू शकले. तिचं सगळं ऐकून घ्या. ते ऐकल्यानंतर आपल्याला काही मदत करता येणार आहे का, बाबा तुझ्याकडे पैसे कमी कमी पैसे देऊ का, पगाराचे तुला आगाऊ देऊन टाकते, अशी विचारपूस करा आणि मग बोला. न ऐकता न विचारपूस करता आपण काही करणं योग्य होणार.
अपयशून्य गुण काय सांगतो, दुसऱ्यातले दोष बघू नका, त्याला काय गरज आहे ते बघा, हा अपयशून्य गुण सांगतो. त्याचे परत काही उदाहरणं माऊली आपल्याला सांगतात. असं पाण्यात बुडत असलेल्या माणसाला तू अत्यंत आहेस का ब्राह्मण आहेस असे दयाळू माणूस विचारतो, त्याला पाण्यातून वर काढून त्याचे प्राण वाचव एवढेच कर्तव्य तो जाणतो. किंवा पाप्यांनी एखादी गरीब अबला अरण्यात उघडी नागडी गेलेली दिसतात, तिचे शरीर झाकल्याशिवाय कोणीही सज्जन स्वस्थ बसत नाही. तर दोन उदाहरणं सांगतात. ते काय म्हणतात, पाण्यात एखादा कोणीतरी माणूस बुडतोय आणि काठावरच्या माणसाचं अचानक लक्ष असतं, तो पट्टीचा पोहणार आहे, त्याला लक्षात येतं की मी उडी मारली याचा प्राण मी वाचवू शकेल बा या माणसाचा. मग तो असा विचार करत नाही हलक्या जातीतला आहे का चांगल्या जातीमधला आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, का ओळखीचा आहे का परका आहे, तो पाण्यात उडी मारतून त्याला वाचवायचं काम करतो. किंवा माऊली अजून काय सांगतात, एखादी अबला आहे, एखादी तरुण स्त्री आहे, अबला आहे, तिला कोणी मदतीला नाही आणि तिच्यावरचे कपडे वगैरे कोणीतरी काढून घेतलेले आहे, तिला त्रास देत आहे. अशा स्त्रीला एखादा पुरुष काय विचार करेल, तू अरण्यात एकटेच का आली, कोणाबरोबर बरोबर का नाही आणलं, ही काही यायची वेळच होती का, एकटी बसनी का जात होती तू, अशा आडवे तिडवे प्रश्न न विचारता तिला मदत करणं आपलं कर्तव्य आहे, तिला धीर देणे आपलं कर्तव्य, तिला संकटातून बाहेर काढणे आपलं कर्तव्य असं समजून तो मदत करतो. किंवा तिथं उघडं पडलेलं शरीर झाकून टाकतो, पहिल्यांदा तिचं रक्षण करायचा प्रयत्न करतो. हा अपयशून्य गुण आहे. दोष बघायचे नाही पण मदत करायची आणि दोषाबद्दल उच्चार नाही करायचा असा त्याचा अर्थ आहे. पुढे ते म्हणतात, तसे जे अज्ञान व घोर चुका यांनी युक्त असून पूर्वकर्मामुळे दुःखित आहे व सर्वता निंदेला पात्र आहे, त्यांना स्वतः मदत करून त्यांच्या त्या दुःखाचा विसर पडून त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतात. अजून माऊली काय सांगतात की एखादा माणूस अज्ञानी, त्यांनी खूप चुका केलेल्या लाईफ मध्ये, सारख्या चुका करतो, आपण त्याला त्यावेळी सांगितलं होतं बाबा चुका नको करू, तू असं केल्याने तुझं जीवन वाईट होईल, चांगलं नाही होईल. आता त्याला अपयश आलं आणि तो आलाय आपल्याकडे मदतीला, मग त्याच्या चुका शोधायच्या, त्याचं अज्ञान शोधायचं, त्याला घालून पाडून बोलायचं असं न करता ते त्याला धीर देतात, त्याच्या दोषाकडे लक्ष देत नाही, त्याला नवीन चांगला मार्ग सांगतात आणि त्याला मदत करतात. हे अपयशून्याचं गुण. अलग लक्षात, दोषांकडे बघायचं नाही, अलग लक्षात. आणि आता आपण आजपासून आपल्या घरी पण इम्प्लिमेंट करू शकतो, आहे की नाही, आणि ते करायला पाहिजे. बघा तुम्ही कल्पना करून पहा की आपण इम्प्लिमेंट करायला लागलेलो आहे, एक 8 दिवस आपण इम्प्लिमेंट करतो, काय बदल होतो बघा. एक आजार झाला ना, आपण जर डॉक्टरांकडे गेलो तर एक 7 दिवसाचे औषध देतात आपल्याला. एकदा मी एका डॉक्टरने विचारलं, 7 दिवसाचं औषध का हो, 15 दिवसाचं, ते ना 7 दिवसामध्ये पेशी बदलत असतात, पुन्हा आम्ही 7 दिवसाचं औषध देतो म्हणजे. तसं आपण एखादा प्रयोग 7 दिवस करावा. पण खरं मानसशास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर कुठलाही गुण असतो ना, त्याची जर 21 दिवस जर आपण प्रॅक्टिस केली तर तो आपल्यामध्ये पूर्ण निघतो, असं ते म्हणतात. 21 दिवस प्रॅक्टिस करायला पाहिजे. एखादी वाईट सवय सोडायची असते तर 21 दिवस प्रॅक्टिस करायला पाहिजे, मग आपल्याला ती चांगली सवय लागून जाते किंवा वाईट सवय सुटून जाते, असं आहे ते. पुढे ते काय म्हणतात, अरे भेटणाऱ्याच्या अंगी जर काही दोष असतील तर ते वर्ज्य करू, मग त्यांची ती सर्गी करतो. म्हणजे हा माणूस काय करतो, भेटणाऱ्याच्या अंगात काही दोष असेल तर ते बघत नाही, त्याच्याशी बोलतो, हे करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष, त्याला मदत करतो, सलगी करून त्याला सुख द्यायचा प्रयत्न करतो. तसे देवाची पूजा करून त्यांना सजून मग प्रसन्नते त्यांना पाहावे, शेतात पेरणी करून मग फलाच्या आशेने तिकडे जावे, किंवा अतिथीला संतुष्ट करून मग त्याचा आशीर्वाद घ्या. त्याप्रमाणे आपल्या अंगच्या गुणांनी अगर साधनाने पुढील व्यक्तीतील उणी भरून काढून मग त्याच्याकडे आदराने पाहावे. इतकेच नव्हे तर त्यांना झोंबतील असे शब्द बोलू नये, त्यांचा अनाचाराचा उल्लेख करू नये किंवा त्यांच्या पापचाराचा उच्चार करून त्यांना खेद होईल असे काही करू नये. माऊली काय म्हणतात की तुम्ही काय करता दैनंदिन जीवनामध्ये, घरी तुम्ही देवाला धुता, त्याची पूजा करतात, सजवतात, त्याला नैवेद्य देतात आणि मग म्हणता भगवंत तू आता प्रसन्न. मग आपण इतरांच्या बाबतीत असं का नाही करू शकत. घरी अतिथी आला, त्याला काहीतरी खाऊ पिऊ घालावं, त्याच्याशी चांगलं बोलावं, त्याचा योग्य आदर सत्कार करावा माऊली म्हणतात, आणि मग त्याने आशीर्वाद देईल अशी अपेक्षा ठेवली तर काही हरकत नाही ना. पण हे न करता ठेवायला चुकीचं आहे की नाही, त्याचे दोष काढायचे. मी आताच कशा आला आगळी, आम्ही तर आता ऑफिसला निघालो होतो, आम्ही तर आता ते
सिनेमाचं तिकीट काढलं होतं धुरंधर 2चं, तुम्ही आत्ताच येऊन कसं काय टपकलात आमच्याकडे, असं नाही, तुम्ही आलात का बसा वगैरे, असं ज्यावेळी केलं जातं दोष न बघता त्यांचे गुण पाहून, तर ते तुम्हाला आशीर्वाद देतील ना आत येते. त्यांनाही कळत असतं की नाही समोरच्याला. तर माऊली म्हणता इतकंच नाही, तर तुम्ही त्यांच्यामध्ये आपल्या अंगामध्ये जे चांगले गुण आहे त्या गुणांनी त्यांना मदत होईल असं काहीतरी करा, त्यांना संतुष्ट करून घ्या. पण त्यांना झोमतील असे शब्द केव्हाही बोलू नका. काय म्हणतात माऊली, झोमतील असा शब्द एकही बोलू नका. श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, अपय शून्य सांगितलं. अर्जुन लगेच समजून गेला अपय शून्य म्हणजे. पण माऊलींनी त्याचा विस्तार करून आपल्याला सांगितलं, उदाहरणं देऊन सांगितलं. एवढे विस्तार त्यांनी का केला, की जास्त उदाहरणं दिलं, जास्त विस्तार केला तर ते आपल्या मनात ठास. तसेच शाळेमध्ये आपण काय करतो, एखादा फॉर्म्युला शिकवला गणिताचा, एखादं स्पेलिंग शिकवलं, आपण खूप वेळा लिहून काढतो की नाही कथाने, खूप वेळा मनाने म्हणतो म्हणजे ते पाठ होतं की नाही. मग हे व्हावं म्हणून माऊलींनी एवढा ग्रंथांचा विस्तार केलेला आहे. आणि ते किती 700 वर्षापूर्वी केलं, किती त्यांची जाण असेल ते तुम्ही बघा. आणि 17व्या वर्षी का 16व्या वर्षी केलं आणि मोठ्या बंधूंना म्हणता आता मी घेतो समाधी घेऊन टाकतो, आता माझं काम झालंय. मी काय विनय असेल, काय अवस्था असेल विचार करा. अर्थात त्यांनी त्यांना घेऊ दिली नाही, मग पुढे अजून 5 वर्षांनी 21व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. ते हरकत नाही, आपण इथे थांबूया. अपयशून्य गुण हा अजून थोडा बाकी होता, पुढच्या वर्षातलं काय आपण बघूया. तर आजही अतिशय शॉर्ट नोटीस वरती तुम्ही सगळेजण आलात, सोनियाजींनी टाकलेला तुम्ही मान दिला, त्यांनी पण आणि तुम्ही दोघांनी पण, आणि स्वातीताई पण जॉईन झाल्या. तुमच्या चौघांचे मी आभार मानतो. तुम्ही येतात, तुम्ही वाट बघतात, म्हणून माझंही वाचन मनन चिंतन होतं. त्याच्यामुळे माझ्यामध्ये काही बदल होत असेल मला, कारण ज्या पाईप मधून पाणी वाहतं तो शुद्ध राहीलच की नाही, सांगा बरं तुम्ही. साधी आणि सोपी गोष्ट आहे. तर त्या सगळ्याचा विचार करता तुमच्यामुळे मला ज्ञानाचा लाभ होतो, म्हणून तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी अतिशय नम्रपणे वंदन करतो. असंच प्रवचनाचा आग्रह धरा, मला बोलतं करून घ्या, माझंही चिंतन मनन करून घ्या. अनेक वेळा वाचून ते काय होतं, बोलता बोलता आपोआपच काही उदाहरणं सुचतात, माऊली सुचवतात, ते सांगितले जातात. आणि मग लक्षात येतं की अरे मागच्या वेळेसचा आपण 30-40 श्लोक वाचले होते, आपल्या 30-40 ओव्या वाचल्या होत्या, पण 7-8च ओव्या झाल्या. पुढच्या वेळेस परत 7-8 होतात, पण एकंदर ते अर्ध्या वेळा वाचून होतं. अलग लक्षात, पण त्याच्यामुळे ते आतमध्ये रुजतं. आतमध्ये रुजल्यामुळे ते आपोआप वर्तनामध्ये येतं. या साऱ्याचं श्रेय तुम्हाला, म्हणून तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला पुनश्च एकदा नम्र अभिवादन असं सांगून मी आजचं प्रवचन संपलं असं तुम्हाला सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम.